हाय हॅलो नमस्कार. भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत पंढरपूरमध्ये रोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात कशी होते. आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखो वारकरी का येतात. आजच्या भागात जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या भक्तिमय परंपरा आणि मंदिरातील दैनंदिन विधी. चला तर मग आपण ही माहिती बघूया. बघा, पंढरपूर मंदिरात दररोज भक्तिमय विधी पार पडतात. पहाटे सूर्योदयापूर्वी काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. मधुर भजनांच्या गजरात विठ्ठलाची पूजा होते. मंदिर भक्ताच्या प्रकाशाने उजळून निघते. अभिषेक पूजा संपन्न होते. पवित्र जल आणि विविध नैवेद्य अर्पण करून मूर्ती शुद्ध केली जाते. दिवसभर पूजा, भजन आणि दर्शन सुरूच असतात. मंदिराचा परिसर भक्तांच्या उत्साहाने भरलेला असतो. संध्याकाळी धूपारतीच्या वेळी दीपमाळ प्रज्वलित केली जाते. प्रकाशाच्या अंधारात विजय झाल्याचे प्रतीक म्हणून ही आरती केली जाते. रात्री शेजारती होते. विठोबाला विश्रांती दिली जाते आणि मंदिराचे दरवाजे बंद होतात. पंढरपूर हे भक्तीचे माहेरघर आहे. मात्र आषाढ एकादशी, जून जुलै आणि कार्तिक एकादशी, ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात मंदिर भक्तांनी फुलून जाते. लाखो वारकरी विठ्ठल नामस्मरण करीत पंढरीकडे पायपीट करतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीचे आगमन होते. संपूर्ण पंढरपूर भजन, कीर्तन आणि भक्तिसार न्हाऊन निघते. हा भक्तीचा सोहळा प्रत्येक भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो. पंढरपूर हे भक्तांसाठी वर्षभर खुले असलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. मात्र आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी त्यांचे खरे तेज प्रकट होते. हे भव्य उत्सव जून, जुलै आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये साजरे होतात. संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. हजारो वारकरी टाळमृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या लयीत पंढरीच्या वाटेवर निघतात. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात वातावरण भारावून जाते. नृत्य, भजन आणि कीर्तन यांच्या संगतीत संपूर्ण पंढरपूर एका आध्यात्मिक उत्साहात परिवर्तन होते. शांततेच्या दर्शनाचा अनुभव घ्यायचा असेल तर नोव्हेंबर किंवा फेब्रुवारी हा काळ हिवाळ्याचा सर्वोत्तम आहे. या काळात हवामान आल्हाददायी असते. गर्दी कमी असल्याने मंदिरात निवांत दर्शन घेता येते. चंद्रभागेच्या तीरावर शांतपणे फिरणे, निसर्गाचा आनंद लुटणे आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक होणे हा एक अद्वितीय अनुभव असतो. पंढरपूर उत्साहाच्या लहरींमध्येही मंत्रमुग्ध करते आणि शांततेच्या कुशीतही आध्यात्मिक समाधान देते. पंढरपूर केवळ भक्तांसाठी तीर्थक्षेत्र नाही, तर आध्यात्मिक संस्कृती आणि इतिहासाचा अनोखा मिलाफ आहे. श्री विठोबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांसाठी अनेक पवित्र स्थळे आणि रमणीय ठिकाणे आहेत. चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले संत पुंडलिक मंदिर अजून एक श्रद्धास्थळांपैकी एक आहे. भक्ती चळवळीचं महान संत पुंडलिक यांच्या स्मृतीचं समर्पित हे मंदिर पंढरपूरच्या आध्यात्मिक वारशाचा एक अमूल्य भाग आहे. त्यांच्या समोरच चंद्रभागा नदीचे सुंदर घाट आहेत. येथे भाविक पवित्र स्नान करतात, ज्यामुळे पापक्षालन होते आणि ईश्वरी कृपा प्राप्त होते असा भक्तांचा विश्वास आहे. आधुनिक पण शांत वातावरणात भक्ती अनुभवायची असेल तर इस्कॉन पंढरपूर मंदिर हा उत्तम पर्याय आहे. कृष्ण भक्तीचे हे मंदिर ध्यानधारणा आणि भक्तीसाठी एक अत्यंत शांत आणि पवित्र स्थान आहे. याशिवाय कैकाडी महाराज मंदिर हे आणखी एक अद्वितीय ठिकाण आहे. येथे हिंदू पुराणकथांचे सुंदर चित्रण पाहायला मिळते. हे धार्मिक आणि शैक्षणिक मंदिर दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. इतिहास प्रेमींसाठी पंढरपूरच्या जवळील सांगोला किल्ला एक मोठे आकर्षण आहे. पंढरपूर पासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेला हा किल्ला ऐतिहासिक वारसा आणि मराठा इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला भेट देणे म्हणजे एका वेगळ्या काळात जाण्याचा अनुभव आहे. अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा संगम म्हणजे पंढरपूर आणि त्यांच्या आसपासची ठिकाणे पाहायला मिळतो. ही यात्रा भक्ती, शोध आणि आत्मशुद्धी यांना समृद्धीचा अनुभव देणारी ठरते. पंढरपूर हे एक तीर्थस्थान नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त भक्तिरसात न्हाऊन निघतो. वारीत सामील होणाऱ्या वारकऱ्यांची टाळमृदुंगाच्या गजरात पुढे जाणारी मिरवणूक पाहण्याचा हृदय भक्तीने भारावून जाते. श्री विठोबाच्या चरण स्पर्शाचा अनुभव भक्तांसाठी परमानंदाचा क्षण असतो. मंदिरातील मंत्रमुग्ध करणाऱ्या पूजा, आरत्या आणि अभिषेक यात सहभागी होताना मन भक्तांच्या सागरात लीन होते. चंद्रभागेच्या तीरावर उभ्या असलेल्या या पवित्र नगरीत प्रत्येक कणाला विठ्ठलाची उपस्थिती जाणीव होते.
ज्यांना भक्तीचा गुढ स्पर्श हवा आहे त्यांच्यासाठी पंढरपूर म्हणजे आत्मशुद्धीचे स्थान, तर जिज्ञासू प्रवाशांसाठी हे गाव संस्कृती, इतिहास आणि श्रद्धेचा अद्वितीय मिलाप आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरापासून मंदिराच्या भव्य विधींपर्यंत येथे प्रत्येक क्षण भक्तिमय असतो. पंढरपूरची यात्रा ही केवळ एका मंदिराला भेट देण्यापुरती मर्यादित नसते, तर ती एक अनोखी आध्यात्मिक अनुभूती देते, जी मन, आत्मा आणि भावनांना विठ्ठलमय करून जाते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.